नमस्कार. आज आपण ओट्स किनवा डोसा पाहणार आहोत. त्यासाठी आपण 20 ग्राम किनवा घेतला आहे आणि 20 ग्राम ओट्सचा आटा घेतला आहे. मी ओट्सच घेणार होते, पण ओट्स बघितलं संपलं होतं. म्हणलं आता ओट्स वाटलेलं आहे, त्याचा आटा घ्यावा. तर 20 ग्राम ओट्सचा आटा घेतला आणि ते एकदम बारीक असं डोशाच्या आट्यासारखं बनवून घ्यायचं. त्यात पाणी टाकायचं. तुम्ही म्हणाल आता वाटी पांढरी. अहो, त्या ओट्सच्याच वाटीमध्ये पाणी घेतलं होतं, त्याच्यामुळे पांढरं दिसते. आता काय टाकलं की वाटेल तुम्हाला. आता मीठ टाकून घ्या थोडंसं. मीठ टाकलं की असं मस्त वाटून घ्या. अजून थोडं पाणी ॲड करा. पाणी कसं आपल्याला लागेल तसं थोडंफार हे करा. हे 40 ग्रामच का माणसाला अजून. अहो, एका माणसाला 40 ग्राम कार्बोहायड्रेट एकी टायमिंगला हे गुड कार्ब्स आहेत आणि चांगले कार्बोहायड्रेट आहेत. त्याच्यामुळं किनवा आणि ओट्स दोन्ही हेल्दी आहे आणि हेल्दी म्हणलं की माणसाला लागतेच. आणि हे झालं कार्बोहायड्रेट. आणि नुसतं कार्बोहायड्रेट खायचं नाही, प्रोटीन बी घ्यायचं, फायबर बी घ्यायचं. बॉडीला सगळं बरोबर प्रमाणात लागते. आता ही कन्सिस्टन्सी छान आहे दिसते. आता तुम्हाला तसं डोसा बनवायचा. आता मी बनवताना फिरवला ते पहिलंच चिटकून आला की आला तर आला. दुसरं थोडं पीठ घेऊन मध्ये टाकून आलं तर लेवल करून घ्यायचं. आता लेवल झालं मस्त. जरा बटर लावलं, छान असं डोसा शेकून घ्यायचा. डोसा शेकून घेतल्याच्या नंतर हे का एका 40 ग्राममध्ये 3 डोसे बनतात. मस्त असं चमचमीत डोसा. हिरवीगार चटणी पुदिन्याची घ्यायची आणि सोबत प्रोटीन घ्यायचं, प्रोटीन घ्यायचं किंवा मग थोडं पनीर घ्या. वेज असाल तर त्या दिवशी वेज डे असेल तुमचा तर ते पनीर घ्या. नसेल तर मग प्रोटीन घ्या, काहीतरी घ्या आणि फायबरमध्ये सॅलड घ्या भरपूर आणि मस्त मील बनवून खावा. कसं काय पोट भरणार नाही बघू बरं. सगळ्यांची कंप्लेंट असते की डाएट म्हणलं की उपाशी राहायचं. उपाशी नाही हो, बॅलन्स खायचं. त्याच्यामुळं ते असं वाटतं की डाएट नाही नाही मी नाही करणार बाबा, मला नाही होत उपाशी राहायला. अहो, उपाशी कशाला राहायचं. असं खावा की चमचमीत बनवून मस्त मस्त हेल्दी खावा, बॅलन्स डाएट खावा. राहूच किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा रेसिपी पाहण्यासाठी मस्त मस्त रेसिपी बनवते मी डाएटच्या. आता हो का चटणी बनवायची. कोण कोण म्हणते आमची चटणी काळीच झाली, आमची चटणी अशीच झाली. अहो, कशानं होती माहिती आहे का, प्रमाण. आता आपण पुदिना अर्धा घेतला आणि कोथिंबीर अर्धी घेतली तरी जरा काळी होती. जरा पुदिना 1 हिस्सा घ्या, 3 हिस्सा कोथिंबीर घ्या. थोडं लसूण, अद्रक, जिरे टाका. मीठ टाका थोडंसं. मीठ चवीपुरतं टाका. जरा जास्त करू नका तसं. आणि निंबू टाका मस्त. वाटताना थोडंसं आईस किंवा थंड पाणी टाका. म्हणजे काय होतं, काळी पडत नाही. छान हिरवीगार तशीच राहते. छान चटणीसोबत डोसा घ्या, सॅलेड घ्या, प्रोटीन घ्या आणि मस्त ब्रेकफास्ट करा. राहूच किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका.